पूजते रमणीय तंत्र देवता आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सरपंच ग्रामस्थ व माझ्या मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांना माझा नमस्कार। आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ महिलांशी संबंधित नाही तर संपूर्ण समाजाच्या भवितव्याशी जोडलेला आहे। माझ्या भाषणाचा विषय आहे महिला सुरक्षितता आणि आधुनिक भारत। आपण अभिमानाने म्हणतो की भारत देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। भारत देश चंद्रावर पोहोचला, डिजिटल क्रांती घडवली, जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले। पण एक प्रश्न आजही आपल्या मनाला अस्वस्थ करतो की ज्या देशात देवीची पूजा केली जाते त्या देशातील प्रत्येक मुलगी आणि महिला खरंच सुरक्षित आहे का? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारले पाहिजे। मित्रांनो, महिला म्हणजे केवळ आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी नाही, ती समाजाची निर्मिती आहे। एका महिलेचे शिक्षण म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण, एका महिलेचा आत्मविश्वास म्हणजे संपूर्ण समाजाची ताकद। म्हणूनच महिला सुरक्षित असेल तरच देश सुरक्षित राहील, तरच देश सुरक्षित राहील। आज महिला वैमानिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, सैनिक आहेत, न्यायाधीश आहेत, पोलीस अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर देशाचे नेतृत्वही करीत आहेत। त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। परंतु दुसऱ्या बाजूला वास्तविक तितकेच कटू आहे। छेडछाड, घरगुती हिंसा, कार्यस्थळी होणारे भेदभाव, सायबर गुन्हे, ऑनलाईन छळ किंवा महिलांविरुद्धचे विविध प्रकारचे गुन्हे आजही समाजासमोर मोठे आव्हान आहेत। आधुनिक भारतात तंत्रज्ञान झपाट्याने वाढले आहे। मोबाईल आणि इंटरनेटने जगजवळ आणलेच हो, पण त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले। खोटी सोशल मीडिया खाती, फोटोचा गैरवापर, ऑनलाईन धमक्या किंवा ब्लॅकमेलिंग यांमुळे अनेक मुली मानसिक तणावाला सामोरे जात आहेत। महिला सुरक्षतेसाठी केवळ कायदा करून बघणार नाही, कायद्याबरोबरच समाजाची मानसिकता बदलणे हे अधिक महत्त्वाचे आहे। मुलगा आणि मुलगी समान आहे ही भावना प्रत्येक घरात रुजली पाहिजे। मुलांना लहानपणापासून स्त्रियांचा आदर करायला शिकवले पाहिजे। एक विद्यार्थी म्हणून आपली मोठी जबाबदारी आहे। समाज सोशल मीडियाचा योग्य वापर करणे, महिलांचा सन्मान करणे, चुकीच्या गोष्टींना विरोध करणे आणि गरज पडल्यास मदतीचा हात पुढे करणे हीच खरी देशसेवा आहे, हीच खरी देशसेवा आहे। आधुनिक भारताची ओळख उंच इमारती, मेट्रो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा डिजिटल तंत्रज्ञानाने होणार नाही। आधुनिक भारताची ओळख अशी असेल जिथे प्रत्येक मुलगी निर्भयपणे शिक्षण घेईल, जिथे प्रत्येक महिला आत्मविश्वासाने काम करेल आणि जिथे प्रत्येक आई सुरक्षितपणे आपल्या कुटुंबासह जगेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातल्या महिलांच्या प्रगतीवरून मोजली जाते। हा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे। चला आपण सर्वजण मिळून असा भारत घडवूया जिथे प्रत्येक महिलेला संरक्षणाची नाही तर सन्मानाची हमी आहे, जिथे भीती नाही तर आत्मविश्वास आहे आणि जिथे भेदभाव नाही तर समान संधी आहेत। जाता जाता एवढंच म्हणेन की महिला सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित आणि समाज सुरक्षित तरच भारत देश सुरक्षित। चला आपण सर्वजण मिळून असा भारत घडवूया जिथे प्रत्येक मुलगी अभिमानाने म्हणेल की हा देश माझाही आहे आणि मी इथे पूर्णपणे सुरक्षित आहे। एवढं बोलून मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।